पारंपरिक व्यवसायात असलेले कारागीर आणि शिल्पकार काही वेळा हा व्यवसाय पुढे सुरू ठेवण्यासाठी फारसे उत्सुक नसतात. मात्र PM विश्वकर्मा योजना यांना व्यवसाय पुढे सुरू ठेवण्यासाठी प्रोत्साहित करते. याच प्रकारे युवा वर्गाला देखील त्यांच्या पारंपरिक व्यवसायात सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन देते. त्यांना त्यांच्या व्यवसायासाठी आवश्यक असलेले अर्थसहाय्य मिळवणे सोपे होते आणि त्यांच्या कौशल्यात वाढ करण्यासाठी आवश्यक असलेले प्रशिक्षण यातून मिळवता येणार आहे. आपल्या हातांनी व उपकरणाच्या सहाय्याने व्यवसाय करण्यासाठी ही योजना आशेचा किरण आहे, असे प्रतिपादन आमदार प्रताप अडसड यांनी केले. पारंपरिक कारागीर आणि हस्तकलाकारांच्या सर्वांगीण विकासाकरिता प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील 101 प्रशिक्षण केंद्राच्या दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते व कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या मुख्य उपस्थितीत गुरुवारी वर्षा निवासस्थान येथून शुभारंभ झाला. याच निमित्त PM विश्वकर्मा योजनेचे प्रशिक्षक केंद्र असलेले धामणगाव रेल्वे येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये आयोजित कार्यक्रमाप्रसंगी आमदार प्रताप अडसड यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी IMCचे सदस्य अजय ठाकूर, प्राचार्य दिनेश बोबडे, गटनिर्देशक प्रफुल्ल दोटे यांची उपस्थिती होती. प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य समाज योजनेमध्ये सुतार, सोनार, कुंभार, लोहार यासह विविध 18 व्यवसायाच्या लाभार्थ्यांना 5 दिवसांचे कौशल्य विकास प्रशिक्षण देण्यात येणार आहे. लाभार्थ्यांना संबंधित व्यवसायाच्या टूल किटसाठी 15,000 रुपयांचे ई-वाउचर मिळणार आहे. प्रशिक्षणाद्वारे विद्यावेतन देण्यात येणार आहे. प्रशिक्षणानंतर पात्र लाभार्थ्यांना 1 लाख रकमेचे 5% व्याजाद्वारे कर्ज मिळेल. सदर कर्जाची परतफेड नियमित असल्यास लाभार्थ्यांना पुढील 2 लाख रुपये रकमेचे 5% व्याजाद्वारे कर्ज मिळेल. वेगवेगळ्या तुकड्यांमध्ये प्रत्यक्ष प्रशिक्षणास सुरुवात करण्यात येणार आहे. अशातच धामणगाव ITI मध्ये दर्जेचे प्रशिक्षण या योजनेतून देण्यात येणार आहे. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता शिल्पनिर्देशक तुषार जैन, प्रल्हाद परमाडे, शैलेंद्र गणवीर, नितीन जयस्वाल, सुमेध गजबिये, राजेश मेश्राम, दानिश सय्यद, शहजाद खान, कपिल मोहोड, प्रिया काळे, स्वप्नील तेलंग, कल्याणी ठोसर, नारायण लेंडे, निलेश नागडे, चिन्मय चंदेले, सुधीर गोरखा, योगेश धानके, रवी शेलोकार, माडवी, ढबाले यांच्यासह प्रशिक्षणार्थी परिश्रम घेत आहे. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक गटनिर्देशक प्रफुल्ल दोटे यांनी तर संचालन शैलेंद्र गणवीर यांनी केले. AS न्यूज साठी धामणगाव रेल्वे येथून प्रतिनिधी संतोष वाघमारे.